नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता आम्ही सकाळच आलोय पाठीमागे, कारण का आज आम्हाला काढायची आहे तोंडली झालेली आहेत। पहिल्यांदाच तोंडलीचं झाड म्हणजे वेल लावली होती, तर त्याला खूप सारी तोंडली आलेली आहेत। आता भाजी करण्यासाठी तोंडली काढतोय, ताजी मस्त झालेली आहेत, मोठी। एक दिवसाने लगेच काढावी लागतात नाही, एक दिवसाला काढायला लागतं, जून होतात ती लालसर होतात मग ती। म्हणून तर आईला बोललो काढूया आपण, आता दोघी पण पाठीमागे आहोत, सकाळच आलेलो आहोत, भाजीला मस्त होती। आणि काय बोलते, टोमॅटो सुद्धा आलेली आहेत, छोटी आलेली आहे, तुम्हाला मी दाखवते। छोटी आहेत, केवढी सारी लागलेली आहेत, आतमध्ये सुद्धा आहेत, तुम्हाला दिसत असतील, हे बघा, छोटी आहेत पण आलीत, होतील भाजीला होतील, केवढूच आहे, मोठी होती ती। हा, आणि हा आहे अननस, जो तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये दाखवायचं राहिला, ती येईल तो हळूहळू वरती। चला काढू, तोंडली काढू। ही बासमती पानं सुद्धा घेतलीत, थोडीशी भातात टाकायला। हा, ऊन बघ जरासा आला तरी लगेच लागतोय। ही बघा झालेली आहे तोंडली, पहिल्यांदाच लावलेली आहेत आम्ही, चांगलीच झालेली आहेत बघ। आई काढच, मी अशीच काढते, कैचीने कैचीने का मग झाड खेचला जाईल ना तो। हा ठीक आहे, अशी काढते। एवढी झालीत, बापरे, मोठी झालीत। हा, झाली का लगेच ती पिवळी पडतात, हो पिकतात का ती, ना जून होतात। अच्छा बघू, अरे वा मस्त। तुमच्याकडे याला काय बोलतात मला सांगा, आमच्याकडे तोंडली बोलतात। है ना, काही कांकडा वेगळं पण बोलत असतील मे बी, प्रत्येकाची भाषा वेगळी। आमच्याकडे तोंडली बोलतात। टोपला आणलायस ना? टोपला आणलं, छान आहेत, ताजी एकदम घरची। अशी एवढी मोठी होऊन नाही द्यायची। हा, ही जरा जास्त मोठी झालीत ना, जास्त मोठी झाली, कवळी असतानाच काढायला पाहिजे होती। टोपल्यात टाक जा। हा ठीक आहे, हाताला डाग पडतील, चिकच का? आई टोपलाच घेऊन आलेली आहे काढण्यासाठी, तर काढतोय। आणि आज जेवण बनवायची बाई आमच्यावर आहे। आज आम्हाला बनवायची आहे बिर्याणी, व्हेजवाली। पप्पा आणि मी बनवतोय, तर आम्ही दोघांना म्हणजे जमते बिर्याणी, नाही असं नाही, पण जास्त माणसांचा अंदाज कसं काय, तर मी सुद्धा युट्यूबवर थोडंफार व्हिडिओज बघते, कशा काय बनवायच्या असतात, म्हणजे कसं भाजी वगैरे टाकायचं, कसं भात शिजून घ्यायचा, तर त्या व्हिडिओज बघतो युट्यूबवर आणि मग बनवतोय। आज आईला आराम आहे, प्रीत झोपलेला आहे, नाईट करून आलाय, तर एकच व्हेज बिर्याणी बनवतोय आणि रायता, असं सिंपल आजचा लंच आहे। तर बनवतोय पप्पा आणि मी, भाजी वगैरे सगळी कापून घेतलेली आहे, तांदूळ भिजत ठेवलेले होते, आता करतो तयारी। पप्पा आणि मी आहोत किचन मध्ये। पप्पाने पहिले कांदा फ्राय करून घेतलेला आहे, आणि इकडे फ्लॉवर पाण्यामध्ये ठेवलेला आहे, गरम पाण्यामध्ये, आणि इकडे सगळी भाजी कापून घेतलेली आहे, आणि इकडे भात पाण्यामध्ये आहे। बिर्याणी रेडी झालेली आहे, आणि घरामध्ये सगळीकडे नुसता बिर्याणीचा वास येतोय, आणि गॅसवरच आहे, बंद केलंय, पप्पानी बनवलेली आहे, मस्त वास येतोय, तुम्हाला दाखवते वरतूनच। कांदा टाकलाय, जो आपण तेलावर परतला होता, म्हणजे फ्राय केला होता, आणि मला ना फ्राय केलेला कांदा आवडतं खायला, असं कुरकुरीत लागतो खायला, आणि मस्त वास येतोय। बिर्याणी रेडी झालेली आहे, पप्पानीच सगळं केलेलं आहे, थोडंफार मी त्यांना मदत केली, बाकी सगळं त्यांनीच केलेली आहे। आणि प्रीत उठलेला आहे, त्यामुळे आता सगळीजण सोबतच जेवायला बसू। हॅलो, गुड इव्हनिंग। गुड इव्हनिंग। जरा झोपलेलो, तब्येत थोडी डाऊन झाली, डॉक्टरकडे जाऊन येतो म्हणून झोपलेले जरा। चहा घे आता, गरम चहा घेते, प्रीतनी बनवलेला आहे आज चहा, बघूया कसा झालाय, पिऊन तर पहा। चहा घेतो आणि डॉक्टरकडे जाऊन येतो। आणि आज आईला घ्यायची आहे साडी, त्यासाठी पण जायचं, दीदी पण येते आणि आई सुद्धा आहे, तर आज डॉक्टरकडं, म्हणजे आता डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर आम्ही जाऊ साडी घ्यायला आईला। बाकीचं मी तुम्हाला पुढे सांगते, पहिले चहा घेते गरम गरम। चला तुम्ही पण चहा घ्या। आई रेडी? पहिले थांब, पहिले मी जाऊन येऊ ना। मी निघून तयार आहे।
नका गर्दी किती आहे डॉक्टरकडे. पहिले मी जाऊन येते डॉक्टरकडे, नका थोडा वेळ लागेल, नका दीदी सुद्धा येणार आहे. तर पहिले मी डॉक्टरकडे जाऊन येते आणि मग डॉक्टरकडून काम झाल्यानंतर मग हिला फोन करते की तू निघ म्हणून, नाही तर मग तेवढा वेळ थांबायला लागेल. ते साडी घ्यायची, माझ्याशिवाय साडी कशी घेतील ते. दीदी सुद्धा येते आणि ओवी रडते, तिला सुद्धा यायचं आहे, मग ती सुद्धा येते. चला जाऊया डॉक्टरकडे. डॉक्टरकडून आल्याशिवाय काय समजणार नाही, म्हणजे बरं नाही वाटणार. थोडंसं इंजेक्शन गोळ्या घेतले की जरा बरं वाटेल. मला सर्दी आहे. चलो जाऊन येतो आम्ही आणि घेणार आता मी नंतर आईला साडी. चला. मला गिफ्ट आणलेलं आहे आल्या आल्या ओवीने. आजारी आहे म्हणून खोलून तरी दाखव मला काय आहे ते. हिला आणणार नव्हतीस ना तू? अरे ती आली ऐकतच नाही. आमचं काम आहे, आम्हाला साडी घ्यायची होती. मला बघायची आहे बोलते. बापरे एवढी बघायची आहे. बघ दाखव पटकन. लगेच रेडी केला. दाखव काय आहे खोलून. ओ माय गॉड. आणि त्याला पेंट कोण करेल? ते मी करणार पेंटिंग का? माझ्यासाठी ड्रॉइंग घेऊन आलेली आहे. चला आता जातो आम्ही साडी खरेदी करायला. माझं झालं डॉक्टरचं काम. काय का दोघी जणी वाट बघत होत्या माझ्या, कधी येते कधी. हो बाबा तू पण आहे, तुला विसरलेस. चला चल चल. साड्या काढायची सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही चॉईस करतोय. दोघीच चॉईस करतोय. घ्यायची आहे कोणाला, ती गेली आई बाहेर, आम्ही दोघीच बघतोय. हे पण चांगले आहेत समज. असे टिकल्या आहेत, टिकल्या. त्याला थोडं फॅन्सी घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण का काठपदरच्या नेहमीच असतात आपल्याकडे. हा एक बरा वाटते कलर. ह्याच्यामध्ये कलर बघ दीदी, सगळे पिंक पिंक शेडच दाखवते. अरे वा, हा पण छान आहे. घालेल काय पण ती, सॉरी नेसेल का ती? आम्हीच दोघी बघतोय. आपल्याला आवडली नाही तर काय. मला बरी वाटेल का? मस्त दिसते. गोरी आहे मी. तुझे नेहमीचे कलर. अरे घ्यायला कोणाला आलं आणि मलाच घेते. ती पण असतात ना. प्राईस विचारायला पाहिजे कशी आहे ती. कोणाला घेतेस? अरे आईला बघतो आणि आम्हालाच पसंत पडतात. असं होतंय. कलर असे चांगले आहेत. पिंक कलर आहे. पाणी भेटला मला. भेटला ना. तिला पाणीच हवा होता. ओके. हे बघ असं काहीतरी फॅन्सी बघ ना. मम्मी तुला बघ आवडते का? आम्हाला सगळ्याच आवडतात. तुला नेसायची आहे. आपण काठपदराच्या नेहमीच लावतो ना, पण यावेळेला थोडं फॅन्सी बघ असं. हो तुझ्याकडे अर्धा कपाट तुझा काठपदरानेच भरलेला आहे. 2 कपाट भरले म्हणून असं आम्ही काहीतरी दाखवते तुला वेगळं. असं फॅन्सी मस्त वाटतंय. यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. आमचं काही काम नाही तिकडे. मग तिला वरी घेऊन आहेस तू. मला तिच्याच पाठी असतो. नाही तर काय. ही पण छान आहे. तेव्हा त्याने आणलेत कलर बघ, आणलेत बघ. हे सगळे लाईट कलर मध्ये येतात है ना. मस्त आहेत पण. हे 2 कलर आम्ही पसंत केले. हा थोडासा आकाशी आहे आणि हा थोडासा पिवळा लेमन कलर सारखा आहे. त्या दोघांमध्ये कोणती घ्यायची थोडं कन्फ्युजन आहे. हे कोणती आवडते? ती वाली. हा चांगली आहे ती पण. काहीतरी वेगळं फॅन्सी घेतलेली आहे. हे 2 कलर आहे, सेमच आहे, फक्त कलर मध्ये फरक आहे. आईलाही आवडले. लावून बघ एकदा, नाही तर चांगले ना. एक साडी खरेदी करायला केवढी माणसं आली. पप्पा सुद्धा आलेले आहेत. ओवीला दिलाय मी मोबाईल, त्यामुळे ती मोबाईलमध्ये बिझी आहे. म्हणजे आम्हाला साडी घेऊन दिली नाही तर मग तिचं काय ना काय चालूच होतं. मग मी आवडली का साडी तुला? छान आहे. आम्हीच दोघींनी चॉईस केले. पण कोणी चॉईस केली असेल? ती दीदीनी चॉईस केली की मी? म्हणजे कोणाची तिने घेतली असेल? दीदीची चॉईस आहे की ती माझी चॉईस आहे? मग मी सांगेन. पहिले दीदीला आवडली ती, त्याच्यानंतर मग मी डिसाईड केलं की ठीक आहे चल घेऊया. तर दीदीचा एवढा वर्षाचा अनुभव आहे साड्यांमध्ये. मी तर आता साड्या नेसायला लागले आहे ना. दीदीची चॉईस आहे ती पण मस्त आहे. थोडा फॅन्सी काहीतरी घेतलंय. चलो झाली शॉपिंग. आता मला थोडंफार काहीतरी कानातले वगैरे बघते आणि मग जाऊ घरी. आता बरं वाटतं डॉक्टरकडून जाऊन आल्यानंतर. चेहरा जरा बदलला इंजेक्शन घेतल्यावर. आम्ही आलोय मंदिराच्या इथे. तळा आहे तिथे बसायला आणि समोर सूर्य दिसतोय. मस्त वाटते. हा छान वाटते. काम केलं हे बरं वाटते जरा. हॅलो मम्मी कुठे आहे? हे मंदिर आहे गणपतीचं. त्याच्या साईडला तळा आहे. तिथे आलोय जरा बसायला. ओवी समोसा खाते का? अच्छा. आम्ही थांबलोय. आम्ही वाट बघतोय ओवी आणि पप्पा कधी येत आहेत ते. ओवी समोसा खाते तिकडेच दुकानाच्या तिथे, म्हणून वेळ झालाय.
आम्ही इकडे वाट बघतो की वडापाव कधी घेऊन येतो आम्हाला. इथेच बसून खातो मंदिराच्या परिसरामध्ये. तळा सुद्धा आहे, मस्त वाटते जरा. आणि त्या डॉक्टरकडे जाऊन आले तर मला बरं वाटायला लागले जरा, है नाही. चेहरा माझा कसा डाऊन वाटत होता मगाशी. डॉक्टर गेल्यानंतर लगेच मी हॅप्पी होते, इंजेक्शन दिला की असं वाटतंय. साडी सुद्धा आमची बडबड काय थांबायची नाही. साडी घेतली. साडी का घेतली तर आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे आता, त्याच्यामुळे साडी घेऊन ठेवली. म्हणजे तिला ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे म्हणून लवकर साडी घेतली. मग काय बोलते, त्यासाठी आज आम्ही ठरवलेलं की आज आम्हाला साडी घ्यायला जायचं आहे. ते मस्त साडी मिळाली. नाही तर नेहमी आपण कशा काठपदराच्या वगैरे साड्या, आणि आमच्याकडे दोघींकडे पण आणि आईकडे पण काठपदराच्या साड्या जास्त आहेत, फॅन्सी साड्या अशा नाही आहेत, हे नाही. कधी गेलं तर आपल्याला काठपदरच आवडतं, कारण का ते दिसायला कसं एकदम रिच वाटतं ना. आता ठरवलंय काठपदरला थोडा लांब ठेवूया. काठपदराच्या खूप कलर पण झालेले आणि साड्या पण खूप झाल्या, म्हणून यावेळेला फॅन्सी साड्या घेण्याचं ठरवलंय. आईला, मला, दीदीला सुद्धा. मी पण आता सुरुवात करेन, मला पण साड्या घ्यायच्या आहेत काही ना, कारण तर सण वगैरे चालू होतील आपले. मस्त वाटते, हवा सुटलंय. आता पहिले पप्पा आल्यानंतर समोसा खातो आणि मग जाऊ घरी. आलेली आहे ओवी मॅडम. हॅलो. आमच्या आधीच समोसा खालास तुम्ही? मग केक खाला? पप्पा केक खाल्लाही नाही. बाबांना चांगलीच फोडणी दिलेली दिसतंय. म्हणजे आता आमच्या सोबत तू समोसा खाणार आहेस? 40 रुपयाचा केक. बापरे, म्हणजे कुठे गेली? केक वर्ल्ड बेकरीत? अच्छा. मस्त तिथं बाबांच्या समोर नात गेली, मग काय बोलायला. ओ ये चल ओवी. हा बस डायरेक्ट पिकनिकला चालूय. पिकनिकला चालूय. मस्त बघ. चलो बाय बाय. इकडे ओवी बाय बाय. ओ मास्क लावून चाले बा, हवा लागते. चलो बाय बाय. हॅपी जर्नी. घरी आले. जेवणाची तयारी चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट जेवण झालं. भाजीच आहे जेवायलाच. आणि प्रीतचा डबा बनवते, म्हणजे त्याला नाईटला डबा लागतो. नाईट शिफ्टला कधी स्नॅक्स लागतं. घरचं स्नॅक्स आज संपलेलं आहे, त्यामुळे विचार केला की ह्याला तर डब्याला काय देऊ, म्हणून ठरवलं पास्ता बनवते. पास्ता बरेच दिवस त्याला डब्यामध्ये दिला नाही, आणि घरामध्ये भाज्या सुद्धा आणलेल्या आहेत, त्यामुळे पटकन पास्ता बनवते डब्याला. कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि पास्ता सुद्धा बॉईल करून ठेवलेला आहे, म्हणजे शिजवून घेतलेला आहे. आता पटापट मसाल्यावर टाकते आणि रेडी करून ठेवते त्याला पास्ता. आणि जेवण सुद्धा रेडी आहे, पण जेवायचं आहोत आम्ही. पण पहिले पास्ता बनवते, मग जेवून घेऊ.